आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नामाचा पडणारा दुसरा उपप्रकार। मग पहिला उपप्रकार कोणता आहे तर सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम। मग दुसरा उपप्रकार विशेष नाम। मग विशेष नाम म्हणजे काय तर विशेषला लक्षात ठेवायचं बघा, ट्रिकनुसार लक्षात राहतं विशेष म्हणजेच विशिष्ट किंवा विशेष। मग व्याख्यातून तुमच्या उर्वरित भाग लक्षात येईल। मग व्याख्या लिहून घ्या चला। ज्या नामाने जातीचा बोध होत नसून एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात। विशिष्ट हा शब्द आलेला आहे बघा या व्याख्यामध्ये, तोच शब्द तुम्हाला विशेष नाम ओळखायला मदत करणार आहे। मग चला उदाहरण घेऊया याचं। उदाहरणार्थ रामा म्हटलं की विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख होतो। गंगा नदी म्हटलं की विशिष्ट नदीचा उल्लेख होतो। हिमालय विशिष्ट गोष्टीचा उल्लेख आहे याच्यामध्ये। दिल्ली विशिष्ट शहराचा उल्लेख आहे याच्यामध्ये। विशिष्ट मुलीचा उल्लेख आहे याच्यामध्ये। त्यामुळे हे सर्व उदाहरणे कशाची आहेत तर विशेष नामाची उदाहरणे आहेत।